महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या अनुज्ञेय महागाई भत्ता दरात दिनांक 1 जुलै 2025 पासून सुधारणा करण्याबाबत हे नवीन पत्र आलेलं आहे। शासन निर्णय या ठिकाणी आपण बघत आहोत की भारत सरकार वित्त मंत्रालय न्याय विभाग कार्यालयीन ज्ञापन यांच्यानुसार तर शासन निर्णय असा आहे की राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता। शासन असे आदेश देत आहे की दिनांक 1 जुलै 2025 पासून 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनातील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 55 वरून 58% करण्यात यावा। दिनांक 1 फेब्रुवारी 2026 पासून सदर महागाई भत्ता वाढ रोखीने अदा करण्यात यावी। मार्च जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीतील थकबाकी मार्च 2026 या महिन्यात रोखीने अदा करण्यात यावी। उर्वरित कालावधीतील थकबाकीबाबतचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील। महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती हा त्याच प्रकारे लागू राहतील। यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्याचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्च टाकल्या जातात त्या लेखाशीर्षाखाली खर्च टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा। अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उपलेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च टाकण्यात येतो त्या उपलेखाशीर्षाखाली हा खर्च टाकण्यात यावा। अशा प्रकारचे हे शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। तर या शासन निर्णयाने आता सर्वांना फायदा होणार आहे आणि जे महागाई भत्ता आहे 3% वाढून 58% होणार आहे। तर बातमी कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की लिहा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला का आणि विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत राहा प्रवीण यादव ऑफिशियल यूट्यूब चॅनल। धन्यवाद। जय महाराष्ट्र।